स्वच्छतेची वारी पांडुरंगाच्या दारी. स्वच्छ चंद्रभागा अभियान कोळगाव पंचक्रोशी ग्रामस्थांतर्फे दर 15 दिवसात राबवण्यात येते. सदर वारीमध्ये 200 ते 250 वारकरी स्वखर्चाने स्वच्छता अभियानात येतात. स्वच्छता अभियान पुंडिक मंदिर व चंद्रभागा परिसर ते दगडी पूलपर्यंत केले जाते. आजचे अभियान 24वे होते. यामध्ये सहभागी असणारी गावे कोळगाव, घारगाव, छोटवी, भाटगाव, वडाळी, कोथुळ, गुंडेगाव, कुसेगाव, पडवी, पाटस, गार, शिरसगाव, निमगाव, खांडवी, ढोरजाम, भिगवण, पंढरपूर नगरपालिका जेसीबी व हायवा वाहने देतात. सदर अभियान पांडुरंगाच्या एका भक्ताला संकेतानुसार सुरू करण्यात येत आहे. सदर सेवेसाठी कोणतीही वर्गणी घेतली जात नाही. या अभियानामध्ये सर्व वारकऱ्यांनी सहभागी व्हावे ही विनंती. तसेच सर्व महाराजांनी या अभियानाचे प्रबोधन करून हे तीर्थ स्वच्छ कसे राहील याबद्दल प्रयत्न करावा. कळावे आपली विनंती. सर्व कोळगाव पंचक्रोशी कोळगाव. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, स्वच्छतेची वारी पांडुरंगाच्या दारी. स्वच्छतेची वारी, स्वच्छतेची वारी. पंढरी नगरीमध्ये या ठिकाणी अधिक मासाचा महिना चालू आहे. अधिक मासाची या पवित्र महिन्यामध्ये असंख्य लाखो भाविक भक्त वर्ग या ठिकाणी येत असतात आणि जी काही आपली घाण असते तर ही जी वारकरी मंडळी ही वारकरी मंडळीची टीम या ठिकाणी आलेली आहे. जर त्या 15 दिवसाला ही टीम या ठिकाणी चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी येत असते. तुम्ही बघू शकता की त्यांनी प्रत्येक ठिकाणी असे कचऱ्याचे ढीग स्वच्छतेचे लावलेले आहेत. आता नगरपालिकेची गाडी येईल ते कचरा घेऊन जाईल. पण आपण या स्वच्छतेबद्दल इतकं सहकार्य पंढरपूर स्वच्छता पंढरपूर हे स्वच्छ करायची जबाबदारी यांनी घेतलेली आहे ते आपण या ठिकाणी त्यांना विचारणार आहोत. हे जे वारकरी भाविक भक्त आलेले आहेत चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी 200 किलोमीटर वरून आलेले आहेत. तर आपण त्यांना या चंद्रभागेच्या स्वच्छतेबद्दल काही प्रश्न विचारूयात. नमस्कार, रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आपण 200 किलोमीटरहून आलेला आहात असं समजलं. पंढरीच्या पांडुरंगाला नमस्कार करून आणि चंद्रभागा मातेला नमस्कार करून आणि पुंडलिक रायाला आम्ही कमीत कमी 15 गाव येते गावांची पहिल्यांदा नाव घेतो. कोळगाव, घारगाव, गोठवी, बाणगाव, वडळी, कोथुळ, गुंडेगाव, कुशेगाव, पडवी, पास, गार, शिरसगाव, निमगाव, शेवगाव तालुका, खांडवी, डोरजा. दर 15 दिवसांनी आम्ही येथे येत आहे आणि स्वतःच्या स्वखर्चाने आम्ही सेवा करीत आहे. तर ह्या सेवेमध्ये आम्हाला अनेक इथल्या सेवेकऱ्यांचं अनमोल असं सहकार्य मिळालेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे सहर्ष असं स्वागत करतो. त्यानंतर नगरपालिका आम्हाला दरबारीने असे गाड्याचे याचे सगळ्या सुविधा करून आमचे जारी पाणी आणायची सगळे सोय करते. काय अडचण नाही सर्वांनी. पण आमची सर्वांना एकच कळकळीची आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की आपण जे कचरा टाकीतोय तर चंद्रभागा इतकी स्वच्छ ह्या जगामध्ये तीर्थ कोणचं नाही. अशी चंद्रभागा ऐशे भीमातीर, ऐशे पुंडलिक आणि ऐसा पंढरीनाथ ह्या भगवंताची सेवा केल्यानंतर जगातले सर्व तीर्थांची सेवा केल्याचं फळ आपल्याला लागते. त्यामुळे सर्वांनी आपल्याजवळ पिशवी असते. त्या पिशवीमध्ये आपला कृपया करून कचरा स्वतःच्या पिशवीमध्ये स्वतःने इथं केल्यानंतर चंद्रभागेत ते स्वतःने घेऊन बाहेरच्या गावामध्ये लांब असं रोड पुढं तुटाक टाकावा कुणाला, जेणेकरून त्रास होणार नाही अशी सर्वांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. सारख्या ठिकाणी आपण स्वच्छता बघतो. अधिक महिन्यामध्ये खूप वारकरी भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. असंख्य वारकरी भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि एवढे भाविक भक्त म्हणल्यावर पंढरपूरमध्ये चंद्रभागे सारख्या ठिकाणी कचरा तर होणार. आणि या टीम 150 लोकांची 200 किलोमीटरहून या ठिकाणी टीम आलेली आहे. ती 15 दिवसाला महिन्याला या ठिकाणी स्वच्छता करत असते. त्यांना आपल्या नगरपालिकेचंही सहकार्य तेवढंच असतं. विशेष म्हणजे महिलाही या उपक्रमात सहभागी आहेत. महिलांकडून आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या स्वच्छतेबद्दल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव काय, कुठून आला? संगीता मुसळे, घोटवी, श्रीगोंदा तालुका, जिल्हा अहिल्यानगर. काय लोकांना या भाविक भक्तांना काय संदेश द्याल? मी एकच सांगू शकते की आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच हे पवित्र ठिकाण देवाचं आपलं माहेर घर म्हणून समजतो तर त्याची पण स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे. घरात जसा थोडाही कचरा आपल्याला सहन होत नाही तसा इथे पण कचरा कोणीही करू नये. प्रत्येकाने स्वतः जर कचरा न होण्याची काळजी घेतली तर चंद्रभागा म्हणजे घाण होणारच नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाने चंद्रभागा घाण होणार नाही याची काळजी घ्यावी. नक्कीच ताई, आपल्या या संदेशातून नक्कीच वारकरी भाविक भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि प्रत्येक भाविक भक्तवर्ग या ठिकाणी स्वच्छता राखण्याची जबाबदारी हा नक्की प्रत्येकाने. रामकृष्ण.